नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। खोडी येथे भीषण आग, आदिवासी कुटुंबाचा संसार खाक, 3,69,000चे नुकसान। उपसंपादक रवींद्र वळवी, तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, अक्कलकुवा तालुक्यातील खोडी सारवलपाडा येथे एका राहत्या घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या आगीत धान्य, फर्निचर आणि घर बांधणीसाठी ठेवलेली 2 लाख रुपयांची रोकड असा एकूण 3,69,000 रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार खोडी येथील रहिवासी शांतीबाई हिरालाल वसावे यांच्या राहत्या घराला मार्च 30 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली। रात्रीची वेळ असल्याने आणि आगीचा भडका मोठा असल्याने काही क्षणातच आगीने संपूर्ण घराला कचाट्यात घेतले। आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही। या आगीत वसावे कुटुंबाचे प्रचंड नुकसान झाले आहे। जळीत झालेल्या साहित्यात 10 क्विंटल तांदूळ, 10 क्विंटल भगर, 3 क्विंटल ज्वारी, 3 क्विंटल मका आणि 50 किलो तूर असा साठवलेला शेतीमाल जळून खाक झाला। त्याचबरोबर सोफा सेट, लाकडी टेबल, 3 खाटा आणि लाकडी कपाट अशा एकूण 85,000 रुपये किमतीच्या वस्तूंची राख झाली। विशेष म्हणजे नवीन घर बांधण्यासाठी घरात साठवून ठेवलेली 2 लाख रुपयांची रोकड देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। याशिवाय घरातील कपडे, चादर, संसारोपयोगी भांडी आणि घराचे छप्पर, कौल व लाकडे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत। या घटनेबाबत शांतीबाई वसावे यांनी मोलगी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे। त्यानुसार पोलीस ठाणे येथे अग्नी उपद्रवानुसार घटनेची नोंद करण्यात आली आहे। आग अज्ञात कारणाने लागली असून आमची कोणाविरुद्धही तक्रार किंवा संशय नाही, असे खबर देणाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे। पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रक्रिया सुरू असून दाखल करणारे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चौधरी असून पोलीस सब इन्स्पेक्टर विकास पाटील हे घटनेचा अधिक तपास करत आहेत। अचानक लागलेल्या या आगीमुळे वसावे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून शासनाने तातडीने पंचनामा करून या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।